नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या जरीपटका भागात ट्रॅफिक तपासणी दरम्यान मोठा गोंधळ उडाला। ट्रॅफिक पोलिसांनी एका बिन नंबरच्या गाडीला थांबवले असता चालकाने पोलिसांशी उद्धटपणे वागणूक दिली। इतकंच नव्हे तर आपल्या भावाला बोलवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि बोलला, तू कोण होतोस माझ्या भावाची गाडी थांबवणारा, असं म्हणत आरोपीचा भाऊ पोलिसांशी अर्रावी करू लागला। या प्रकरणी महिला उपनिरीक्षकांनी धाडस दाखवत स्वतः FIR दाखल केली। बिन नंबर वाहन चालवणे, ड्रायव्हिंग लायसन्स नसलं आणि शासकीय कामात अडथळा आणणे असे आरोप आहेत। आता हे बघावं लागेल की पोलीस प्रशासन या प्रकरणात किती कठोर भूमिका घेतं। नागपुरात हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांचा सालाना उर्स 18 जुलैपासून 29 जुलैपर्यंत श्रद्धा आणि उत्साह साजरा करण्यात येणार आहे। ट्रस्टकडून उर्सासाठी भव्य तयारी करण्यात आली असून सुरक्षा आणि भक्तांच्या सुविधांवर विशेष भर दिला जात आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरमधील हजरत बाबा ताजुद्दीन रहम अलैह यांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। 18 जुलै ते 29 जुलै 2025 दरम्यान उर्साचे आयोजन करण्यात आले असून देशभरातून आणि परदेशातूनही लाखो भाविक नागपुरात दाखल होणार आहेत। ट्रस्टकडून करण्यात आलेल्या तयारीमध्ये पोलीस चौकी, CCTV कॅमेरे, डोम, पंडाल आणि पेयजल, रस्ते, निवास व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधा समाविष्ट आहेत। 22 जुलै रोजी शाही संदर ट्रस्ट कार्यालयातून निघणार असून भक्तांच्या उपस्थितीत त्यांचे दरगाहमध्ये चादरपोशी करून समर्पण केले जाईल। हा सोहळा दरवर्षीप्रमाणे अत्यंत भावनिक आणि भक्तिभावाने परिपूर्ण असतो। अकोला जिल्ह्यातल्या कृषीनगर परिसरात गुरुवारी रात्री वर्चस्वाच्या संघर्षातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी आणि फायरिंगची घटना घडली आहे। आकाश गवई आणि संतोष वानखडे गटांमध्ये जुना वाद चिघळल्यानं हे प्रकरण थेट तलवारींनी हल्ला आणि हवेत गोळीबारापर्यंत पोहोचले। घटना रात्री 7:30च्या सुमारास घडली। काही मिनिटातच परिसरात दहशत पसरली। सुमारे 8 जण या झटापटीत जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी एक जिवंत कारतूस जप्त केलाय, ज्यातून फायरिंग झाल्याची खात्री पटली आहे। घटनेनंतर डॉग स्क्वॉड, गुन्हे शाखा आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। काही आरोपी पळून गेले असून पोलिसांकडून त्यांची ओळख आणि शोध घेणे सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील बहुचर्चित MD ड्रग विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी गब्बर जमादार अद्याप पोलिसांच्या तावडीत नाही। त्याच्या शोधासाठी अकोला पोलिसांनी 3 पथके तयार केली आहेत, ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 आणि खदान पोलीस ठाण्याची 1 टीम विविध ठिकाणी गब्बरच्या मागावर आहेत। पंचगव्हाणमधील गब्बरच्या घराची झडती घेण्यात आली, मात्र तो तिथेही सापडला नाही। दरम्यान गब्बर जमादारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत दिसत आहे। या व्हिडिओमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे। गब्बरच्या अटकेचे आदेश देण्यात आले असले तरी पोलिसांचे हात अद्याप रिकामेच आहेत। आता प्रश्न उपस्थित होतोय, गब्बरला संरक्षण देतोय कोण? या प्रकरणात आतापर्यंत 2 आरोपी अटकेत आहेत, तर गब्बर जमादार फरार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या कोकता शिवारात गौण खनिज माफियांनी महसूल कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ही घटना तेव्हा घडली जेव्हा तहसीलदार सुनील पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकानं अवैध मुरुम वाहून नेणारा टिप्पर अडवला। रॉयल्टीचे कागदपत्र विचारल्यावर टिप्पर चालक संतापला आणि बिन नंबरच्या पिवळ्या टिप्परने सरकारी कर्मचाऱ्यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात 3 महसूल कर्मचारी जखमी झाले आहेत। शासकीय कामात अडथळा आणत चालकाने कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्कीही केली। ग्राम महसूल अधिकारी राहुल चौधरी यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी चालक आणि मालकाविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास ठाणेदार अमोल सांगडे करत आहेत। आजच्या बुलेटिनमध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहरातल्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।